नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळे आता नागपूरनंतर धुळेच्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि फालतूच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला माहितच आहे आपले प्रिडिक्शन कसं असतात, आपला कंटेंट कसा असतो आणि आपलं किती विद्यार्थी मित्रांना फायदा झाले ते आपण काही सांगत नाही. ते आपलं चॅनल बोलते, तुमच्याच कमेंट भेटतात आणि तुम्हीच आग्रह करता की सर घ्या, हे घ्या, ते घ्या. मी तुम्हाला म्हणलेलं आहे आपलं चॅनल जे डिमांड अँड सप्लाय बेसवर तुम्ही काय पण विचारा, काय पण तुम्हाला जे माहिती पाहिजे असेल ती आपण तर देतच असतो आणि कोणत्या विषयावर लेक्चर पाहिजे त्यासाठी आपण कधी पण 24/7 अवेलेबल असतो. ते माझं काम पण आहे, तुम्हाला कर्तव्य आहे माझं तुम्हाला ते देणं. ओके, ठीक आहे. तर बघा, काल सिलेबस डिकोडिंग करताना तुम्हाला एक टॉपिक आलं की तुम्हाला काल मी सांगितलं होतं की उद्या मी ते घेतो. आता इकडून तिकडून भरपूर ठिकाणून आणि जे मागं पडलेले आहेत एक्झामला किंवा जे टेक्स्टबुकमध्ये काही पुस्तकामध्ये जे प्रसिद्ध पुस्तके, कादंबरी, साहित्य संग्रह आणि काही व्यक्तींचे टोपण नावं ते आपल्याला प्रश्न ते टॉपिकला दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यावर प्रश्न येणारच. आणि मागचे जे एक्झाम कुठले पण सर्व सेवा झाले त्यांना तर आलेलंच आहे. ओके, 31-40 देतो तुम्हाला आणि बाकीचे जे राहिले असतील अजून महत्वाचे तर घेतलेलेच आहेत, तर ते टेलिग्राम आपल्या ग्रुपवर टाकून देतो. जेणे कोणी जॉईन केलं नसेल ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी भेटतील. ओके, तर बघा मित्रांनो, आता हे बघा, हे मी तुम्हाला पीडीएफ पण देऊन टाकलो असतो डायरेक्ट. पण काय होतं माहिती आहे का, पीडीएफ दिलं ना तर ते कोण विद्यार्थी मित्र बघत नाहीत. थोडं बघायला जातील, त्यांना त्यातलं गांभीर्य कळत नाही. ओ ठीक आहे, असेल वाचू नंतर. जेव्हा एक्झामला प्रश्न येतो तेव्हा विषय अवघड आहे ना. पुन्हा 2 मार्कांनी एखादी पोस्ट केली एका प्रश्नाने, तर मग अजून फिरून तिथूनच चालू करावं लागतं ना. एकदा तुमच्या नजरेखालनं जावं, हे काय मला तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ पण देता आलं असतं, पण तुमच्या नजरेखालनं जावं. आणि काही गोष्टी ऑडिओबल मेमरी असते आपली एखादी गोष्ट ऐकलो की आपल्या त्या मेमरीमध्ये सेव्ह होत असतं, बॅक ऑफ माइंडमध्ये. मग तो उद्देश घेऊन काय केला आपण, एक ठराविक कादंबरी म्हणा, साहित्य संग्रह, आत्मचरित्र आणि काही पुढे टोपण नाव वगैरे आहेत महत्वाचे, ते घेऊन आले. तर बघा, वेळ घालवत ना आता. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र बघा, काय आहे काय लक्षात ठेवू नका. आत्मचरित्र आहे का हे तुम्हाला तसं काय विचारणार नाही. स्मृतिचित्र हे मी ज्या त्या गोष्टी आहे ते पुढे सांगत राहतो, काय आहे काय नाही, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की बाबा हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, स्मृतिचित्र आहेत ना, लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे. खूपदा एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. पुढे बघा, रणांगण कोणाचं आहे, विश्राम बेडेकर. ओके, बघा कसं लक्षात ठेवायचं आहे. रणांगणामध्ये विश्राम घेऊन चालते का आपल्याला, रणांगणमध्ये म्हणजे युद्धाला उतरलं म्हणलं विश्राम तिथं चालते का, नाही. मग आपण तिथं विश्राम लक्षात ठेवायचं. ओके, बघा असं काहीतरी ट्रिक करून आपलं लक्षात ठेवायचं. आपल्याला काय टार्गेट आहे, मार्क पाडायचे, काही करून मार्क पाडायचे. ओके, बघा पुढे बघा, उपेक्षितांचे अंतरंग कोणाचे आहेत, माटे. ओके, माटा कसं असते, पाण्याचं आत बघितल्यावरच कळणार ना आपल्याला त्यांचं अंतरंग कसं आहे. बघा असं लक्षात ठेवा, माटा, अंतरंग. ओके, ठीक आहे. ट्रिक उगा आपलं काहीतरी बनवायचं ना, आपलं तेवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आनंदी गोपाळ कोण आहेत, जोशी साहेब आनंदी गोपाळ आहेत. ओके, जेव्हा माणूस जागा होतो, बघा गोदावरी परुळेकर. बघा हे कसं लक्षात ठेवायचं, माणूस कधी जागा होतो. आता गोदावरीला परुळेकर पूर आला, गोदावरीला पूर आले की माणूस जागा होणार का नाही, होणार. असं लक्षात ठेवायचं. काय विषय संपला, आपल्याला मार्क पाडायचं. रथचक्र कोणाचे आहेत, पेंडसे. ओके, पडघवली, बघा पडघवली कोणाचं, कसं लक्षात ठेवायचं. बघा आता गोणी म्हणजे काय, गोणी दांडेकर ना. गोणी म्हणजे आपण पोतं म्हणतो, गोणी. त्या गोणीमध्ये काय तर पडलेली गोष्ट आपण गावली म्हणतो. बघा सापडली ना हात अंदर आपल्याला, म्हणजे पडघवली. असं काहीतरी लक्षात ठेवायचं. चला, अष्टदर्शने विदा करंदीकर. फकीरा एकदम महत्वाच्या, अण्णाभाऊ साठे. बरोबर, अण्णाभाऊ साठेंचे फकीरा कादंबरी भरपूर एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. तराळ अंतराळ शंकरराव खरात. बघा वर अंतराळाकडे पाहिलं, भगवान कोण, शंकरराव खरात. ओके, ठीक आहे. चला पुढे बघा, चौघीजणी म्हणजे लेडीज नावात असणार ना, शांता शेळके. असे 4 जणी होत्या म्हणायचं. बघा, फेमस नटसम्राट युवा शिरवाडकर. ओके, रायगडाला जेव्हा जाग येते, वसंत कानेटकर. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. राव पण आहे ना मित्रांनो, राव हे पण खूप एक्झामला पडलेलं आहे. बघा मागं पिवळगी मी पाहिलं, नास इनामदार. ओके, एका मुंगीचे महाभारत गंगाधर गाडगीळ. ओके, गंगाधरी शक्ती म्हणतात, एका मुंगीचं महाभारत. ओके, माझे विद्यापीठ कोण आहे, बघा नारायण सुर्वे म्हणतात माझे विद्यापीठ. बघा सुनीता काय म्हणते, सुनीता देशपांडे आहे मनोहर तरी. ओके, चला बनगरवाडी काय, व्यंकटेश माडवकर. हे पण महत्वाचं आहे. महत्वाचे घेतलेले आहेत, अजून थोडेफार आहेत. तुम्ही ते टेलिग्रामच्या जॉईन करून ठेवा, जेणेकरून मला पीडीएफ टाकले की तुम्ही बघून घ्यायला राहिलेलं. आणि नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये जसं एखादा टॉपिक संपत असताना मी 5-10 अजून राहिलेले घेईल, त्याचा काही विषय नाही. ओके, फक्त व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू, आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा.
कसं आहे तुम्हाला आधीच सांगितलंय, आपलं जे असतं ना गाभा शेवट ठेवत असतो आपण महत्वाच्या गोष्टी काही काही, जेणेकरून जे बघाल त्यालाच फायदा होईल. ओके, ठीक आहे. पुढे बघा, स्वामी. स्वामी कोण आहे? रणजित देसाई. ओके, आता पुढे बघा, काजळ माया. काजळ माया कोण आहे? जी ए कुलकर्णी. ओके, आता पुढे बघू मित्रांनो. बघा पुढे काही महत्वाचे घेतलेलं बघा. सलाम. सलाम कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर. पक्षी जाय दिगंतरा, हे महत्वाचं आहे बघा. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो ना, आलेलं पण आहे. मारुती चितमपल्ली यांचा आहे, पक्षी जाय दिगंतरा. हा पण महत्वाचा आहे बघा. दार आणि काठ, नरहर कुरुंदकर. झोंबी, खूपदा प्रश्न पडलाय, आनंद यादव. बलुत महत्वाचं आहे, दया पवार. कोसला सर्वांना माहितच आहे, महत्वाचंच आहे, बालचंद्र नेमाडे. ओके, आता ह्या गोष्टी मी का वाचून दाखवतोय? फक्त वाचूनच दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या कानावर पडेल आणि तुम्हाला एक्झामला फायदा व्हावा. ओके, नीट आहे का? आणि हे बघा, जरी तुम्हाला नोट्स वाचणं नाही झालं ना, एकदा अजून दुसऱ्यांदा पाहताना एकदा 1.5च्या स्पीड लावून आपले सगळे व्हिडिओ रिवाइज करून घ्या. वेळ आहे अजून 8 दिवस तर आहेत आपल्याकडे, त्यामुळं व्यवस्थित. माहीमची खाडी, मधु मंगेश कर्णिक. बघा, व्यक्ती आणि वल्ली महत्वाचं आहे बघा. पु ल देशपांडे यांचं हे व्यक्ती आणि वल्ली. ओके, महत्वाचं लक्षात ठेवा. AIT जे आहे ना मित्रांनो, AIT वि.स. खांडेकर यांच्या बघा, सर्वांना माहितीच आहे बघा. युगांचा काय 2 विषय आहे बघा. ही ललित लेख संग्रह, ललित लेख संग्रह ही इरावती कर्वे यांचा, आणि युगांत नाटक म्हणलं की महेश एलकुंचवार. ओके, सहसा असे जिथं द्विधा असते तसले प्रश्न येत नाहीत, पण तुम्हाला एक माहिती असावं. ओके, बघा, पैस कोणाचा आहे? दुर्गा भागवत. ओके, हा एकदम महत्वाचं आहे बघा. 4 नगरातील माझे विश्व, MPSC, पुन्हा तुमचे सर्व सेवा, खूप एक्झामला प्रश्न पडले का बरं का. कोणाचं आहे? 4 नगरातील माझे विश्व, जयंत विष्णू नारळीकर. ओके, ठीक आहे. पुढे बघा, आलोक. आवरण आ लक्षात ठेवायचं, आसाराम लुमटे. ओके, पुढे बघा, महत्वाचं आहे, कदाचित अजूनही. कोणाचं आहे? अनुराधा पाटील. ओके, लक्षात असू दे. भूमी कोणाचा आहे? आशा बगे. ओके, आशा बगे यांचं भूमी. पुढे बघा, बोलावे ते आम्ही. कोण आहे? श्रीकांत देशमुख. एकदा तुम्ही थोडा सावकाश बघा, सावकाश. आता पुढे बघा, चित्रलिपी कोणाचं आहे? वसंत आबाजी डाके. ओके, चलत चित्रव्यूह कोणाचा आहे? अरुण खोपकर यांचा आहे, लक्षात ठेवा. डांगोरा एका नगरीचा, हा पण प्रश्न मागे पडलेला बघा. डांगोरा एका नगरीचा, त्रवी सरदेशमुख. उपरा फेमस, प्रत्येक एक्झाम उपरा आणि उचल्या दोन्ही महत्वाचे बघा. उपरा कोण आहे? लक्ष्मण माने आहेत. इथं माने आहेत आणि इथं गायकवाड आहेत बघा. उचल्या लक्ष्मण गायकवाड. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत, दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. ताम्रपट रंगनाथ पठारे यांचा आहे, आणि बघा झाडाझडती पण महत्वाचं आहे, विश्वास पाटील यांचं. आता पुढे बघा, आता पुढचा एक व्हिडिओ येईल, ठीक आहे ना, यातच कंटिन्यू करू. ठीक आहे. आता बघा, डायरेक्ट एक्झामला आपल्या ते सिलेबसमध्ये आलेलंच आहे की बाबा टोपण नावे आणि लेखकांची काही टोपण नावे. त्यांनी डायरेक्ट सिलेबस दिले, आणि डोळ्यांचं एक विशेष म्हणजे त्यांनी सिलेबस आहे ना एकदम आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे बरं का. त्यामुळे आपल्याला गोष्टी अजून जास्त क्लिअर होणार आहेत. ओके, सगळं कारण पॉईंट वाईज दिलेले त्यांनी. या पॉईंटवर आम्ही प्रश्न विचारू, त्या पॉईंटवर. शेवटी कसं आहे, आता शिफ्ट वाईज आहे, काही इकडे काही तिकडे होणारच आहे. पण आपण कसं आहे, आपल्याला वेळ आहे ना अजून 8 दिवसात बरंच काही करू शकतो. शेवटच्या क्षणामध्ये आपण नागपूरला तर 2 दिवसामध्ये एवढं केलं होतं म्हणल्यावर आता आपल्याला 10 दिवस आहेत कमीत कमी. तर आपण अजून भरपूर काही करू शकतो बघा. त्यामुळं डायरेक्ट आता हे मी काय केलं बघा, या मागं पण काय बाबा सगळी पुस्तकं बघून, इकडं रेफरन्स घेऊन, PYQ बघून आपण एक काढलेले आहेत महत्वाचे. याला सोडून या व्यतिरिक्त अजून काही राहिले असतील, थोडेफार असतील बी, ते व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिक नंतर एक 5-5 मिनिटांनी कव्हर करून, किंवा मी ते टेलिग्रामवर नोट्स टाकून देतो. ओके, ठीक आहे. बालकवी कोणाचं टोपण नाव आहे मित्रांनो? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, महत्वाचंच आहे. केशवसूत बघा, कृष्णाजी केशव दामले बघा, हे फेमसच आपले लोकहितवादी, काय म्हणतो आपण, गोपाहरी देशमुख. विनोबा. आता बघा मित्रांनो, आता लोकहितवादीवरनं मला आठवलं की बाबा आता इतिहासाचा व्हिडिओ पण आता मी काय करतो, काही समाज संघटना वृत्तपत्र जे मागे आता नागपूरच्या एक्झामला आले होते ते पण घेतो. आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की बाबा कोणत्या विषयावर अजून व्हिडिओ बनवायचे. ओके, आणि बघा असंच मी लिस्ट घेतली होती, असं लिस्टमध्ये वृत्तपत्र घेतले होते 12च. त्यातलं एक वृत्तपत्र पडला, काही विद्यार्थी मित्रांनी चुकून आला. त्यांनी बघितलं नसेल, त्यांनी चुकलं असेल ना. व्हिडिओ नीट बघा ना, तुम्हाला कंटेंट देतो म्हणजे काय कुठनं पण आणून दिलेलं नसतं. आपण त्याच्यावर अनालिसिस करत असतो, आपण घेऊन येत असतो. तर तुम्ही तुमचं काम आहे नीट बघणं. ओके, नंतर मग मला विचारत बसू नका, सर रिझल्ट कधी लागणार, मेरिट किती लागतंय सर, आमचं होतंय का. ओके, त्यासाठी आताच मेरिटमध्ये येण्यासाठी या गोष्टी 2 पोल पुढे कोणताच चॅनल तुम्हाला भेटणार नाही असा
की बाबा एवढं अनालिसिस करून व्हिडिओ आणते, काय पण आणायचं आणि कोणाला पण एडिट काढायचं, आपल्याकडे तसलं नसते बघा. आपण जेवढं जमतंय जेवढं स्पष्ट आहे तेवढं सांगतो, काय येणार आहे काय नाही आपण एक अनालिसिस करू शकतो. शेवटी कसं एक्झाम आहे, पडल नाही पडल तो भाग वेगळा, पण आपण त्याच्या नियर राहून जात असतो. हा ठीक आहे. ओके पुढे बघा. विनोबा कोणाचं टोपण नाव आहे? विनायक नरहर भावे. ओके पुढे बघा. मोरोपंत मोरेश्वर रायाजी पराडकर. बी फक्त बी आहे बघा. नारायण मुरलीधर गुप्ते. आता या गोष्टी घ्याव्या लागतात मला असल्या गोष्टी एकतर आवडत नाहीत सांगा नुसतं हे दाखवायला, पण आता काय करतात सिलेबसला दिले मार्क तर जाऊ नये, मग आपल्याला ते घ्यावं लागेल. आता समाज प्रयोगवर पण आपले लेक्चर येतील बघा. आता मराठीचं पण विद्यार्थी मित्रांना मराठी इंग्लिश पण आता घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आधी गणित बुद्धिमत्ता घेऊ, मग मराठी इंग्लिश घेऊ, जीएस जीके अजून चालू राहील. रोज आता 2-3 व्हिडिओ येत राहील. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉन दाबून ठेवा. ओके. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करा. पुढे बघा. काव्य बिहारी धोंडो वामन गद्रे. कुंज वैरे बघा खूप दा यांच्यावर. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. ओके पुढे बघा. अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर. ओके बघा. आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा आपले, त्यांचं तर नाव खूपदा एमपीसीला पण आलेलं आहे बघा. प्रश्न काय असतं माहित होत नाही हो विद्यार्थ्यांना, आपल्याला फक्त संत तुकडोजी महाराज माहित असतं. एक्झामला असा प्रश्न आला कोण विचार पण केला नसतो ना, तेव्हा मग अवघड होऊन बसते. बघा. माणिक बंडूजी ठाकूर. अमर शेख कोणाला म्हणतात? शेख महबूब हसन. ओके. हे प्रेमानंद गजवी, त्यांचं काय नाव? आनंद शंकर गजवी. ओके. काय ना काय ट्रिक बनवून लक्षात ठेवा. पुढे बघा. दया पवार कोण आहेत? त्यांचं काय नाव? दगडू मारुती पवार. ओके. ठणठणपाल त्यांचं काय नाव? जयवंत. ही सगळी टोपण नाव आहेत ना, आपण त्याची पूर्ण नाव बघतो बघा. द्वारकानाथ दळवी. ओके ठीक आहे. रे टिळक नारायण वामन टिळक. ओके. माधव जुलियन कोण आहे? माधव त्रिंबक पटवर्धन. ओके. पट्टे बापूराव श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी. सार्वजनिक काका बघा आपले फेमस, गवा जोशी म्हणतो आपण, गणेश वासुदेव जोशी. हा ते एक बघा. कुसुमाग्रज. ओके. विष्णू वामन शिरवाडकर. आणि बघा विदा करंदीकर, हे पण नाव फेमसच आहेत, यांच्यावर पण प्रश्न येत असतात अधूनमधून. गोविंद विनायक करंदीकर. तर बघा मित्रांनो, आता यानंतर बघा आता मी माझ्या हिशोबाने घेतो व्हिडिओ. आपल्याला काय कोणतेही टॉपिक घ्यायचेच आहेत, पण जसं जसं आहे बघा, याला कसे गोष्टी पाठांतरच्या आहेत, मग त्यामुळे तुम्हाला थोडं आधीच घेऊन टाकले जेणेकरून तुम्हाला त्याला पाठ करायला वेळ भेटा. ओके. गणित बुद्धिमत्ता काय नाही बघा, आपल्यासोबत सोडवा तुम्ही, विषय कट होऊन जाईल. थोडंफार तुमची प्रॅक्टिस होऊ द्या. तोपर्यंत तुम्ही काय करा, बोडमस रूल बघा. ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिले असते गुणाकार भागाकार, ते ब्रॅकेट सोडवाय, ते बोडमस रूल वगैरे मी प्रश्न सोडून घेणारच आहे, पण मला सगळेच घेता येणार नाही ना, मी ठराविक घेणार तुम्हाला. पण तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर सोडा, कारण 5-5 प्रश्न पडलेले होते बघा नागपूरला जीएमसीला 5-5. त्यामुळे ते बोडमस रूल वगैरे करून ठेवा. आणि बाकी काय सगळं काळ काम योग आपले व्हिडिओ तर बाकीचे चालूच आहे, तुम्ही बघा. आणि मी अजून हाय क्वालिटीचे तुम्हाला जसं पाहिजे त्या क्वालिटीचे आपल्याकडे व्हिडिओ गणित असतात मित्रांनो, ते काही आपला विषय नाही. फक्त काय आहे, तुमचं पण अभ्यास चालू राहू द्या. ओके. नुसता व्हिडिओ बघितला आणि पास हो असं पण होत नसतं. थोडं आपण तयारीला लागा. काय अडचण आली की मला कमेंट करत जावा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. एका दिवस मी ते चॅनल सगळ्यासाठी पब्लिसिटी अलाव करेल जेणेकरून तुमचे काय कमेंट आहेत मला कळतील आणि मी त्या टॉपिक रिलेटेड घेता येईल. ओके. तर ठीक आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.